गरज हाय व्होल्टेज मुकाबला पाहायला मिळतोय. नानकर संघाने देखील 2 सामने जिंकले सलगचे क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केले. पुन्हा एकदा फटका पाहायला मिळाला बॅकवर्ड स्क्वेअरला केव्हातून अतुलच्या बॅट मधून हा ब्लास्ट पाहायला मिळतो. दुसरा या षटकाच्या मदतीने धावसंख्या धापल करते आपल्याला पाहायला मिळते 42 या आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ शिल्लक 9 धावांची गरज. हाय व्होल्टेज मुकाबला पाहायला मिळतो मैदानच्या आतमध्ये. 6 चेंडूचा खेळ शिल्लक होता. 22 धावांची गरज होती. अद्याप धावा आल्यात मैदानच्या आतमध्ये 13. कोणाचा पकडा कोणत्या संघावरती भारी पडतं ते देखील पाहणं गरजेचे. 4 चेंडू उरल्यात मैदानच्या आतमध्ये 9 धावांची गरज. सलगचे 2 बॅक टू बॅक षटकारला अतुलच्या बॅट मधून. अजून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला तर तत्पूर्वी एकदा मिळते या चेंडूवरती आणि एका धावावरती समाधान मानावं लागतंय. आता 3 चेंडू 8 धावांची गरज. हाय व्होल्टेज मुकाबला. एखादा निर्धाव चेंडू विजयाच्या आशा पल्लवित. एखादी मोठा फटका वाडेकर संघाच्या आशा पल्लवित करतील. 3 चेंडू 8 धावांची गरज. हाय व्होल्टेज मुकाबला पाहायला मिळतोय. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहतोय. फुलटा चेंडू फुलटा वसूल करता आला नाही. तत्पूर्वी आपल्याला पाहायला मिळते एकदा पूर्ण आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. आता 2 चेंडूंचा खेळ शिल्लक 7 धावांची गरज. दोन्ही संघांच्या फासण्या पासून झाल्या असतील. प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना आपल्याला पाहायला मिळतो मैदानच्या आतमध्ये. कट टू कट लढाई. 2 चेंडू 7 धावांची गरज. एकदा जोरदार आले होते या सामन्यासाठी. ओ काय करतं मैदानच्या आतमध्ये. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 1 चेंडू 7 धावांची गरज. कंपल्सरी धावा चेसिंग कराव्या लागतील. आता कमबॅक करत असताना गोलंदाज आपण पाहू शकता अमनला. सुरेखाचा फटका पाहायला मिळतोय शेवटच्या चेंडूवरती. मिडविकेटला क्लिअर करत असताना परंतु सामना जिंकल्या कडवली संघाने. एका धावेने फक्त सामना पराभूत असताना वाडेकर संघाला आपण पाहतात. कॉंग्रॅच्युलेशन खडेगोलवली संघ अँड हॅड लक वाडेकर संघ. तुम्ही देखील या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळलात. चला नानकर संघ आणि खडेगोलवली संघ तोडी जायचा टॉस साठी. 3 षटकांचा सामना असेल. चला नानकर आणि खडेगोलवली संघ त्वरित जायचा टॉस साठी.
चला मोरेश्वर आपण यायचं त्यासाठी त्वरित अक्षय तेटे येतात नाटक संघाचे कर्णधार. दोन्ही संघांनी 2-2 सामने जिंकून क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केलाय. कालचा दिवस गाजलाय. शिवमाता बोलिया संघाने शेखर दलूची आपल्याला 50 पाहायला मिळाली कालच्या दिवसामध्ये. वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट
ब्युटिफुल अशा ट्रॉफी आपण पाहत आहोत. आता मोरेश्वर मोरेश्वरच्या बॅट मधून थोडेसे थांबले. पुन्हा एकदा जायची संधी. बॅक टू बॅक दुसरा अर्धा लागत असताना गावदेवी नांदकर संघाला मोरेश्वरची खेळी संपुष्टात. विकेट हॅट्रिकच्या उंबाट्यावरती आता पाहू शकता रोहित भालेरावला. ऋतिक येते बॅटर मैदानच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 विकेट कॅरी केल्या तर रोहित भालेरावच्या विकेट अटॅकच्या उंबरठ्यावरती असेल. इथं चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा काय गोलंदाजी करतोय रोहित भालेराव. सुरेखाचा फटका पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरला स्टँड अँड डिलो स्टँड अँड डिस्पॅच षटकार येतोय. ऋतिकच्या बॅटवर षटकार पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावरती. आता समीरला गोलंदाजी मार्क वरती दुसऱ्या षटकामध्ये. सुरेखाचा फटका मारण्याचा प्रयत्न केला तर चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर पॉइंटला. तत्पूर्वी आपल्या धावा पाहायला मिळते. दुसऱ्याचा प्रयत्न असेल. 2 धावा देखील पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. रोहित भालेराव पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये समीर गोलंदाजी मार्क होता पाहू शकता. स्टेप आउट केल्याचा प्रयत्न आपल्या पाहायला कव्हर पॉइंटच्या दिशेने जातो चेंडू. तत्पूर्वी आपल्या पाहायला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. चेंडू वाढवलाय. 2 धावा देखील पूर्ण. 10 धावा धावफल करते. स्विचचा फटका आपल्याला पाहायला मिळते. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण. ऋतिकच्या बॅटवर षटकारलाय शेवटच्या चेंडूवरती.
पुन्हा एकदा करपणच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळते. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न असेल. 2 धाव देखील पूर्ण. 2 धावच्या मध्ये धावपाला पुढे सरकत असताना 13 धाव धावपलकावरती. पुन्हा एकदा करपणच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. कमबॅक करताना दुसऱ्या षटकामध्ये समीरला पाहू शकता. क्वार्टर फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण तो चेंडू विकेट किपरच्या वरतून तत्पूर्वी धावा आपल्याला पाहायला मिळतात. पळून काढल्या तर 2 धावांवरती सामान लावून आणावं लागते. दुसऱ्या षटकात देखील काही संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीने धावसंख्येचा विचार केला धावपलकावरती धावा लागल्या आहेत 15 या आकड्यावरती. 9 धावा खर्च केल्या समीरने दुसऱ्या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये रोहितने फक्त 6 धावा षटकाच्या स्वरूपात खर्च केल्या होत्या. आता गोलंदाजी मार्कवरती पंडित आलाय तिसऱ्या षटकामध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण तो क्षेत्ररक्षक तेवढं सुंदर आपल्याला पाहायला मिळते. उचलती फेकते तत्पूर्वी एक धाव समाधान मानावं लागते. एका धावच्या मदतीने आपल्याला पुढे सरकत असं 16 धावा धावपलकावरती. चला शेलू माता बोला आपण आले असेल तर नोंद करायची आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू बॉडीवरती जाऊन आदळत असताना सतरा धाव धावपलकावरती. निर्धाव चेंडू आता पाहायला मिळतोय आपल्याला. चेंडू होतात कसा फटका पाहायला मिळतोय. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न असेल. फलंदाज बाद होईल. ऋतिकला मैदान सोडावं लागेल. चला थोडस 2 सामने खेळवायचे आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आता फायनलच्या दिशेने तत्पूर्वी आपल्या धावा पाहायला एक पळून काढली आहे. दुसरीचा प्रयत्न असेल. 2 धावाच्या मदतीने धावपला पुढे सरकत असताना 20 या आकड्यावरती स्थिर आणि स्थगित धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अक्षय बॅटर कोण आहे? जय न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. आता निर्धाव चेंडू येत आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिर आणि स्थगित पाहायला मिळते. 20 धावा फक्त धावपलकावरती.
सुरेख असा फटका पाहायला मिळतो एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून. स्टँड अँड डिलिव्हर अक्षयच्या बॅट वर षटकार येतोय. धावसंख्येचा विचार केला 26 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न केला होता एकदा पूर्ण. दुसरीचा प्रयत्न असेल तत्पूर्वी 2 धाव देखील पूर्ण. 28 धावा धावफलकावरती 4 चेंडूचा खेळ शिल्लक. शेवटचं षटक चालू आहे मैदानच्या आतमध्ये. अमन येतो गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला चेंडू आपल्या ग्राउंडच्या आतमध्ये एकदा पूर्ण. दुसरीच्या प्रयत्नामध्ये आता फलंदाज बाद होईल. टेमिली संघाचं देखील आगमन झाले त्यांचं देखील सहर्ष स्वागत. एका फायनल मध्ये त्यांना पाहू शकता. बॅटर आयुष्य तो त्यांच्या आतमध्ये स्ट्राईकलेस तो अक्षय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण चेंडू बरेच काल हवेमध्ये. सुरेख झेल टिपलाय अक्षयला देखील मैदान सोडावं लागतोय. या षटकामध्ये फक्त आणि फक्त धावा खर्च केलेला अमनने. 9 2 चेंडू शिल्लक असतील. 29 धावा धावफलकावरती. बॅटर मैदानच्या आतमध्ये पाहायला मिळतात. डॉट चेंडू येतोय मैदानच्या आतमध्ये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत होता चेंडू पडतो नो मॅच लँड तत्पूर्वी झालेली ईद एकदा पूर्ण. दुसरीचा प्रयत्न असेल चपळाई पाहायला मिळते. दुसरी धायच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होईल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहू शकतो गावदेवी नांदकर संघाची 30 धावा आणि 31 धावांचं सोपं आणि माफक लक्ष ठेवलंय कधी गोल्डी या संघासमोर.
चला बॅट्समॅन पाठवते रोहित भालेराव त्वरित. 31 धावांचा पाठलाग करायचा मैदानच्या आतमध्ये. सीएम चषक 2025 आपण पाहतात. आज मेगा फायनलचा दिवस. शेवटचा सामना आपण पाहतो आजच्या दिवसातील क्वार्टर फायनलचा. यातून तो संघ विजय तो 40+ शोलमाता वॉल संघाशी खेळेल. ऑलरेडी मेगा फायनल मध्ये प्रवेश केले वनस्पोर्ट टेंबिली या संघाने. एकतीस धावांचा पाठलाग करायचा मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी पक्ष खडेगोलवी संघाची मोर्शवर तर त्या सोबतीला असेल रोहित भालेराव. टेनिस क्रिकेट विश्वामधील एक मोठं नाव. मोठमोठ्या संघामध्ये आपण त्याला नेहमीच पाहतोय. एमएससी ओडिशा संघामधून देखील खेळत असताना दोन्ही संघांनी 2-2 सामने जिंकून एकामेकांच्या विरोधात शेवटचा सामना आजच्या दिवसातील क्वार्टर फायनलची लढत. चला क्षेत्रक्षण लॉंगायचा त्वरित नांका संघ सलामीची जोडी मैदानच्या आतमध्ये. स्ट्राईकला असेल रोहित भालेराव. नॉन स्ट्राईकला असेल मोरेश्वर तरे. पहिला चेंडू एकटीचा पाठलाग करते षटकार. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये सुरेख टाकत असताना ब्लॉकल मध्ये फक्त दिशा दिली आहे. लेग बॅटच्या सुरुवात एक धाव येते. एक्स्ट्रा कव्हरला मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू होता कव्हर पॉईंटच्या दिशेने तत्पूर्वी क्षेत्राच्या उपस्थित एकदा मिळते या चेंडूवरती. पुन्हा एकदा अक्षय गोलंदाजी मार्ग करते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता चेंडू होता फायनलच्या दिशेने. तत्पूर्वी धावा आपल्या बाळामध्ये जादू क्षेत्र उपस्थित आहेत. 2 पालून काढलेत आणि 2 ते समाधान मानावं लागतंय.
मोठा फटका पाहायला मिळतोय रोहित बालरेच्या बॅट बघून. मिड विकेटला क्लिअर करत असताना षटकार येतोय. अक्षय कोहलीवरती हल्ला करत असताना या षटकामध्ये, या षटकाच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकत असताना 10 या आकड्यावरती 31 धावांचा पाठलाग करते 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. अजून एक मोठा फटका पाहायला मिळतोय लॉंग लेगच्या दिशेने. शतरक्षक उपसलेत तत्पूर्वी उचलते फेकते क्षेत्ररक्षक ऑन द स्टंप पैकी महसूस सुतार हातामध्ये आणि एकदा मिळते. शेवटचा चेंडू शिल्लक. सुरेख असा फटका पाहायला मिळेल. फटक्यावरती जागा बनत असताना एक्स्ट्रा कव्हरला फेकून दिले. मोरेश्वरच्या बॅटवर षटकार येतोय. या षटकाच्या मदतीने या सामन्याची हवा काढत असताना 17 धावा धावफलकावरती. अजूनही 14 धावांची गरज. 18 चेंडूचा खेळ शिल्लक. पहिल्या षटकामध्ये 17 धावा खर्च केल्या अक्षय कोहलीनं. अक्षय तेथे येते. वाईट चेंडू पाहायला मिळतोय. फटका पाहायला मिळतो रोहितच्या बॅट मधून. लॉंगांच्या वरती षटकार येतोय. वर्चस्व निर्माण केले या सामन्यामध्ये खडगोळी संघानं. 7 धावांची गरज. स्लो पद्धतीने लेग कटा चेंडू हाताळला होता. फसवा चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा कार्पेट ड्राईव्हच्या माध्यमातून धाव पाहायला मिळते. एकदा पूर्ण आणि बघता बघता 2 धाव देखील पूर्ण. पाच धावांची गरज असेल अजूनही. एकतीस अजूनही 5 धावांची गरज असेल. वाईट चेंडू पाहायला मिळतोय. पंच वळत असताना पुन्हा पठाण सरांचा इशारा येतोय. फसवा चेंडू पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा जेलची संधी असेल पण तो कोणता क्षेत्ररक्षक जेलसाठी येत नाहीये. तत्पुढे धावा पळून काढल्या गेले 2. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला फटका पाहायला मिळते. चेंडू थांबला मैदानाच्या आतमध्ये.
तत्पूर्वी धावा पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये पळून काढली गेली एक. आणि मॅच विन. मॅच कधीच संपली होती परंतु रोहितला देखील खेळायचा होता म्हणून एक धाव आली. आजच्या दिवसातील पाहायला मिळालं ना तर सुरेख अशी कामगिरी पाहायला मिळली. खडे संघाच्या माध्यमातून टॉप 4 मध्ये प्रवेश केलाय. आता सेमी फायनल आपण पाहणार आहोत. शिवमाता वर्ल्ड सोबतीला असेल खडे संघ